नमस्कार मित्रांनो, मराठी गुप्तशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला शत्रू हा असतो, पण काहींचा शत्रू हा कमी त्रास देतो, तर काहींचा शत्रू हा जास्त त्रास देतो. म्हणून फक्त 7 लवंगांमध्ये शत्रूचा नाश करा. नाश म्हणजे शत्रूला शांत करा. शत्रू आपल्याला ऑटोमॅटिकली घाबरायला लागणार. शत्रू आपल्या नादाला लागणार नाही. शत्रू आपल्याला त्रास देणार नाही. हो, फक्त शत्रूला आपण शांत करायचं आणि शत्रूला कळून द्यायचं की पुढच्या माणसाची पॉवर किती आहे. म्हणून मी सांगेल ते उपाय नक्की करा. हा उपाय करताना काही चुकवू नका. तर उपाय असा आहे, अमावास्येच्या रात्री एकांतात बसायचे आहे. समोर एक दिवा लावायचा आहे आणि आपल्याजवळ 7 लवंग ठेवायचे आहेत. त्या दिव्याला एक एक करत अशा 7 लवंग एकामागे एक जाळायचे आहेत. त्या लवंग जळताना कोणता मंत्र म्हणायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर गुप्त मंत्र आहे. तो मंत्र तुम्ही हळू आवाजात म्हणू शकता किंवा मनातील मनातही म्हणू शकता. प्रत्येक लवंग जाळताना ते लवंग जाळता जाळता हा मंत्र म्हणायचा आहे. ओम क्लीं शत्रुविनाशाय स्वाहा. ओम क्लीं शत्रुविनाशाय स्वाहा. असा 7 लवंग जाळताना 7 वेळा हा मंत्र बोलायचा आहे. म्हणजे प्रत्येक लवंगांसाठी एक वेळ. याच्यामुळे शत्रू अचानक दुर्लक्ष करतो. वाद वाढत नाहीत. आपल्याला विरोध करणारा माणूस ऑटोमॅटिकली स्वतः शांत होतो. तुमच्यावरचा मानसिक दबाव उतरून जातो. शत्रू आपल्याला घाबरायला लागतो. पण हो, हे उपाय कमीत कमी 3 अमावास्या तरी केले पाहिजेत. 3 अमावास्यामध्ये तुम्हाला याचे परिणाम स्पष्ट दिसू लागतात. पण लक्षात ठेवा, हा उपाय तुम्ही करताय हे तुम्ही कोणापाशीही म्हणायचे नाही. 2 व्यक्ती सोबत जाणार असतील तर तिसऱ्या व्यक्तींना जास्त स्प्रेड करायचं नाही. पण हा उपाय कोणाचं वाईट करण्यासाठी नाही, हे लक्षात असू द्या. जो त्रास देतो त्या माणसाला आपोआप शांत करण्यासाठी हा उपाय आहे. हा उपाय सर्वांना सांगितला जात नाही, कारण हा उपाय व्यवस्थित आणि मन लावून केल्यानंतर खूप जलद रीतीने काम करतो. आणि तुमचं काम होण्यासाठी अजून एक तुम्ही मला कमेंटमध्ये ओम असे लिहा. मी पर्सनली तुम्हाला अजून एक मंत्र सांगेल. म्हणजे त्या मंत्राने तुम्हाला शत्रूविषयी अजून कोणती क्रिया करता येते हे मी तुम्हाला नक्की सांगेल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी गुप्तशास्त्र या चॅनेलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. आणि हो, हा व्हिडिओ आपला अंधश्रद्धेला पाठिंबा देत नाही, कारण श्रद्धा हीच खरी ताकद आहे. हे उपाय तुम्ही श्रद्धेने केल्यानंतर नक्कीच याचे अनुभव तुम्हाला मिळतील. म्हणूनच अजून असेच नवीन मंत्र जाणून घेण्यासाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयी माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट नक्की करू शकता. कमेंट आल्यानंतर तुमच्या कमेंटला उत्तर किंवा व्हिडिओ बनवून तुम्हाला त्याचा फायद्यासाठी काय करायचे हे नक्की कळवले जाईल. तर चला मित्रांनो, लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.